मित्रांनो, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात किंवा एखादा उद्योग व्यवसाय तुमचा असणार. अशा सर्व क्षेत्रामध्ये जर मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं स्वप्न आणि ध्येय पूर्ण करायचं असेल, तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला बोलण्याची कला शिकावी लागणार. लोकांसमोर कसं बोलायचं, इतरांसोबत संवाद कसा साधायचा, ही कला मित्रांनो तुम्हाला शिकावी लागणार. तर मित्रांनो सहज तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार. कारण मित्रांनो बोलण्याची कला माणसाला 2 वेळा खऱ्या अर्थाने शिकावी लागते. पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर आणि दुसऱ्यांदा जग जिंकायला निघाल्यानंतर. जन्माला आल्यानंतर बोलायचं कसं, ही कला सहज आपल्याला आपले आई वडील असतील, त्यांचे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा समाजातील इतर व्यक्ती असतील, हे सर्व व्यक्ती आपल्याला ती कला लहानपणी खऱ्या अर्थाने शिकवत असतात. पण मित्रांनो मोठेपणी समाजासमोर कसं बोलायचं, एखाद्या सभेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कसं बोलायचं, ही कला मित्रांनो आपल्याला स्वतःहून शिकावी लागते. कारण मित्रांनो एखाद्या ठिकाणी जर ऐन वेळेस आपल्याला बोलण्यासाठी उभं केलं आणि आपलं जर नियोजनच त्या ठिकाणी जर नसलं किंवा आयुष्यामध्ये जर आपण कधी बोलण्यासाठी उभंच राहिलो नाही आणि अशा वेळेस जर मित्रांनो आपल्याला बोलण्यासाठी एखाद्या जागेवर उभं केलं, तर त्या ठिकाणी काय बोलावं हेच मित्रांनो आपल्याला सुचत नाही किंवा त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रचंड अशी भीती त्या ठिकाणी निर्माण होते आणि आपले पाय त्या ठिकाणी थरथर करू लागतात आणि प्रचंड भीती तर आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. मग समोर असणाऱ्या लोकांसमोर आपण काय बोलावं हेच त्या ठिकाणी आपल्याला सुचत नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला एक चांगला बोलणारा व्यक्ती व्हायचा असेल, तर मित्रांनो त्यासाठी सातत्यानं तुम्ही प्रयत्न करायला हवं, सातत्यानं तुम्ही सराव करायला हवा. तर मित्रांनो एक चांगला बोलणारा व्यक्ती तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकणार. कारण मित्रांनो जगामध्ये जे जे मोठे व्यक्ती झाले, जे जे मोठे वक्ते झाले, त्या सर्व व्यक्तींच्या जीवनामध्ये हा प्रसंग कधी ना कधी त्या ठिकाणी आलाच असणार. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ते ज्यावेळेस पहिल्यांदाच बोलण्यासाठी उभे राहिले असतील, त्यावेळेस कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये भीती निर्माण झाली असेल, त्यावेळेस कुठेतरी त्यांचेही पाय त्या ठिकाणी थरथरले असतील. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून ज्यावेळेस ते सातत्यानं बोलत राहिले असतील, त्यावेळेस मित्रांनो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ते त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून मित्रांनो सातत्यानं बोलण्याचा सराव करत राहा. इतरांसमोर कसं बोलायचं, संवाद कसा साधायचा, ही गोष्ट मित्रांनो सातत्यानं तुम्ही शिकत राहायला हवं. तर मित्रांनो एखाद्या सभेमध्ये जर तुम्हाला बोलण्यासाठी जायचंय, मग त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्या विषयावर बोलायला हवं, तो विषय तुम्ही सगळ्यात आधी निश्चित करायला हवा. एकदा की विषय निश्चित झाला, मग त्या विषयावर कसं बोलायचं त्यासाठी तुम्ही माहिती गोळा करायला हवी. अनेक पुस्तकं त्या ठिकाणी वाचायला हवी. अनेक लेख त्या विषयावर आधारित असणारे लेख असतील ते तुम्ही त्या ठिकाणी वाचायला हवे. त्याच्यातनं काही मुद्दे तुम्ही तयार करायला हवे. त्या मुद्द्यांचं व्यवस्थित एखाद्या कागदावर त्या मुद्द्यांची मांडणी करून घ्यायला हवी आणि मग त्या मुद्द्यांचं तुम्ही त्या ठिकाणी पाठांतर करायला हवं. आणि एकदा पाठांतर झालं की मग त्या ठिकाणी बोलायचं कसं याचा सराव आणि त्याचं नियोजन तुम्ही करायला हवं. एकदा की नियोजन पूर्ण झालं की मग ठरलेल्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी त्या सभेमध्ये बोलायला जायला हवं. आणि मित्रांनो एकदा की तुम्ही बोलायला गेले, त्यावेळेस मित्रांनो न घाबरता शांतपणे तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर त्या ठिकाणी मांडायला हवे. बोलताना हातवारे कसे करायची, ऍक्शन कशी करायची, या गोष्टी मित्रांनो ठरवून कधीही करू नका. सहज बोलताना जशा प्रकारची क्रिया होणार तशी क्रिया त्या ठिकाणी घडू द्या. फक्त शांतपणे बोला, न घाबरता बोला. आणि त्यावेळेस मित्रांनो समाजातील इतर व्यक्ती सुद्धा तुमचं म्हणणं, तुमचे विचार त्या ठिकाणी शांतपणे ऐकून घेणार. म्हणून मित्रांनो न घाबरता तुम्ही बोलायला शिकायला हवं. तर मित्रांनो बोलण्याची कला ही सगळ्यात मोठी कला असते. याच कलेमुळे मित्रांनो आपण हजारो व्यक्तींचं मन खऱ्या अर्थाने जिंकू शकतो. आपले विचार खऱ्या अर्थानं दुसऱ्यांना त्या ठिकाणी पटवून देऊ शकतो. म्हणून मित्रांनो शब्दांचं सामर्थ्य तुम्ही ओळखायला हवं. तर मित्रांनो स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे धर्मसभेमध्ये ज्यावेळेस बोलण्यासाठी उभे राहिले, त्यावेळेस स्वामीजी सुरुवातीला फक्त 2च शब्द बोलले, माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो. आणि स्वामीजींच्या या 2 शब्दामुळे समोर असणाऱ्या हजारो लोकांचं मन त्या ठिकाणी जिंकलं गेलं आणि त्या ठिकाणी असणारे हजारो श्रोते त्या ठिकाणी उठून उभे राहिले आणि त्यांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी सुरू केला. म्हणजे मित्रांनो 2 शब्द सुद्धा किती मोठं प्रचंड परिवर्तन घडू शकतात, या शब्दांचं महत्व मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं ओळखायला हवं. आणि म्हणूनच मित्रांनो या 2 शब्दाच्या बळावर स्वामीजी त्या ठिकाणी एक प्रसिद्ध वक्ता म्हणून सगळ्यांचे परिचित त्या ठिकाणी झाले. क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांच्या विरोधात लढत होते. इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आणि समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भाषातील
ग्रामीण भागातील जी बोलीभाषा होती त्या बोलीभाषेचा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सातत्यानं वापर केला. लोकांसोबत ते लोकांच्या भाषेमध्येच त्या ठिकाणी बोलत राहिले आणि पाहता पाहता मित्रांनो नानांचे विचार, त्यांचे भाषणं त्या ठिकाणी लोकप्रिय होऊ लागले. हजारो लोकांची गर्दी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी यायचे आणि म्हणूनच मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील यांना खऱ्या अर्थाने ती चळवळ यशस्वीपणे खऱ्या अर्थानं चालवता आली. खरं तर मित्रांनो बोलताना कधीही तुम्ही चुकी करायला नको आणि चुकीचं कधीही कुठंही बोलायला नको. फक्त मित्रांनो बोलायचं कसं ही गोष्ट तुम्ही अचूकपणे शिकायला हवी. कारण मित्रांनो एकदा धनुष्यातून बाण सुटला की सुटला, त्याला परत घेता येत नाही. अगदी त्याच प्रकारे आपल्या ओठातून एकदा शब्द बाहेर पडला की पडला, त्याला पुन्हा माघारी घेता येत नाही. म्हणून मित्रांनो बोलताना चुका करू नका आणि चुकीचं कधीही कुठेही बोलू नका. खरं तर मित्रांनो एक प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला व्हायचं असेल, चांगला बोलणारा व्यक्ती तुम्हाला व्हायचं असेल तर मित्रांनो सगळ्यात आधी इतरांना तुम्ही ऐकायला शिकायला हवं. समाजातील इतर व्यक्ती कसे बोलतात त्यांना सातत्यानं तुम्ही ऐकायला हवं. चांगले पुस्तक असतील, चांगले ग्रंथ असतील, त्यांचं सातत्यानं वाचन तुम्ही करायला हवं. चांगले चित्रपट तुम्ही त्या ठिकाणी बघायला हवे. आणि मित्रांनो अशा प्रकारे एक चांगला बोलणारा व्यक्ती होण्यासाठी सातत्यानं तुम्ही सराव करायला हवा. तर मित्रांनो तुम्ही एक यशस्वी वक्ता होणार. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.